Hello, hello. This is the My Artifact episode number 1064. आजची तारीख आहे 7 फरवरी 2018. आता वाजले करीब रात्रीचे 12:09. मी साला फोकस नाही आलो आता आर्टिफॅक्ट एपिसोड करण्यामध्ये, कारण जस्ट फील रिअली टायर्ड टुडे. आणि या समहाऊ नाही का आता मला हळूहळू समजायला लागलं आहे की काम कसं करायचं आहे वगैरे वगैरे, ॲसेट्स कसे आहे, कशाप्रमाणे RCSला ॲसेट्स मॅच करायचे. जस्ट लाईक PMI आणि ते अपलोडिंग म्हणजे काय, इट्स जस्ट रिअली ग्रेट. माहीत नाही यार प्रज्योतने हा जॉब काऊन सोडला तर. म्हणजे जॉब इट्स रिअली ग्रेट. म्हणजे इथे साला स्टायफंड पण आहे, पैसे पण आहे, तुम्हाला एवढी चांगली सुविधा पण देते. म्हणजे जेव्हा मी नाही का एक प्रकारे मला नाही का PMIचा जेव्हा टेक्निकल टेस्ट झाली आणि तेव्हा मला असं वाटलं का PMI जस्ट लाईक रिअली रद्दी काइंड ऑफ लाईक अ कंपनी आहे. समजा जर अजून आपण जास्त वेळ थांबू तर PMIपेक्षा पण बेटर भेटू शकते ह्या. बट व्हेन आय एम स्टील वर्किंग ऑन द PMIमध्ये वर्क करून राहिलो आहे ॲक्च्युली. सो मला कळून राहिलं आहे की ही कंपनी जस्ट लाईक अशी तशी कंपनी नाही. इट्स लाईक याचे हेडक्वार्टर USAला आहे आणि ही याची सब ब्रांचेस आहे आणि तेही नागपूरमध्ये, आणि तेही ऑल ओव्हर वर्ल्ड आहे. ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये याचे ब्रांचेस आहे. या ऑल ओव्हर वर्ल्ड म्हणजे जिथे याचे हे आहे म्हणजे सब ब्रांचेस आहे, जस्ट लाईक इंडियामध्ये, UK मध्ये, अमेरिकेमध्ये, जर्मनी, चायनामध्ये वगैरे याचे कंपनीज आहे या. आणि हे खूप मोठं आहे. जस्ट लाईक रिअली ग्रेट टू फील वर्क विथ देम. आणि ज्याप्रमाणे मी विचार केला होता ना की माझ्या आसपास अराउंड जो एन्व्हायरमेंट राहील काम करण्याचा, जो एन्व्हायरमेंट जो एक्सपेक्ट केला होता ना, बिलकुल ॲज इट इजच आहे. म्हणजे माझ्याच वयातले लोक आहे ज्यांची विचारसरणी पण माझ्याचसारखी आहे. अँड दे ऑल्सो डुईंग थिंग्स इन टेक्नॉलॉजीवर खूप जास्त हे डिपेंड राहतात. कम्प्युटर, इंटरनेट्स, काइंड ऑफ लाईक दॅट. डिझायनिंग मला नाही का लहानपणापासून नाही का, मला डिझायनिंग म्हणजे लहानपणापासून नाही, पण जेव्हापासून मला कळलं की AutoCAD नावाचे काही सॉफ्टवेअर वगैरे असतात आणि मला त्यात करायचं आहे क्लासेस, आणि देन त्याच्यामध्ये समहाऊ कुठेतरी मला जॉब भेटेल वगैरे. सांगू मी याचा विचार केव्हा केला होता? याचा विचार मी केला होता जेव्हा मी खापरखेडा होतो. म्हणजे डिझायनिंगकडे वळण्याचा म्हणजे कुठून सुरुवात झाली होती ॲक्च्युली. सो मी खापरखेड्याला होतो आणि आपला D पॉईंटचा कॉन्ट्रॅक्ट खतम झाला होता. बट महिनाभरानंतर तो रिन्यू होणार होता. सो महिनाभरांची गॅप होती. तर त्या महिनाभरामध्ये नाही का मला नाही का वर्कशॉपमध्येच ठेवत जाय त्यांची डॉक्युमेंट वगैरे बरोबर ठेवायसाठी. म्हणजे डॉक्युमेंट वगैरे त्यांची एक्सेल शीट बनवायची, प्रत्येकांची नावं, कोण कोण किती दिवस प्रेझेंट होता वगैरे वगैरे याची शीट बनवायची. जस्ट लाईक करीब मी 15-20 दिवस नाही का हेच काम करत होतो. सटनली नाही का माझ्या लक्षात आलं, यार चला आपण का करून राहिलो आहे, का असा बकवाससारखं याची प्रेझेंटी लिहा, त्याची प्रेझेंटी लिहा. जस्ट लाईक रिअली स्टुपिड थिंग या. मग मी नाही का एक प्रकारे विचार केला का आपण नागपूरला राहतो आणि कसं आहे की मग मी थोडासा विशालबद्दल विचार केला की विशाल वर्धेवरून अपडाऊन करत होता डिझायनिंगच्या क्लासेससाठी. तर आता आपण नागपूरला आहे तर याचा थोडासा फायदा घेऊ ना आपण. वर्धेवरून अपडाऊन करण्यापेक्षा बेटर आहे आपण खापरखेडावरून, म्हणजे आता नागपूरमध्येच आहे तर खापरखेडावरून आपण क्लासेस करू, राईट. सो तेव्हा माझ्या डोक्यात स्ट्राईक झालं. आणि करीब हप्त्याभरानंतर मग मी नाही का AutoCADबद्दल, आता मग कोणता कोर्सेस करायचे तर AutoCAD काही माहीत नव्हतं. AutoCAD त्याच्यानंतर प्रोई कठिया काहीच माहीत नव्हतं. आपल्याला फक्त AutoCAD माहीत होतं. त्या डिझायनिंग वगैरे करता येते. सो मग मी काय गुगल केलं, नागपूरमध्ये बेस्ट AutoCAD जे इन्स्टिट्यूट आहे त्याला सर्च केलं, अटलांटा वगैरे आलं. अटलांटा त्यांना कॉल केला, त्यांना फीज वगैरे विचारली, त्यांच्याशी बोललो,
₹5,000 फीज आहे आणि क्लासेसला संध्याकाळी यायचं म्हणे. सो मी बोललो, क्लासेस केले. 1 महिना क्लासेस केला, पास वगैरे बनवली. रोज खापरखेडामधून नाही का माझी ड्युटी झाली 4 वाजता, की बरोबर 4 वाजता येऊन 4:30 वाजता गाडी पकडायची, म्हणजे 5 वाजता गाडी पकडायची. 5 ते 6 आपण करीब नागपूरला यायचं. 6 वाजता मग 6 ते करीब 6:30 वाजेपर्यंत आपण क्लासेसला पोचायचं. 6:30 ते 7:30, 7:30 ते 8:30 2 घंटे प्रॅक्टिस करायची ऑटोकॅडची. 8:30 वाजले का नंतर 9 वाजेपर्यंत बर्डी, आणि बर्डीपासून ते खापरखेडा 1 घंटा म्हणजे 10 वाजता. सो इट जस्ट लाईक हा माझा नाही का महिनाभर मी क्लासेस केला ऑटोकॅडचा. आणि या ऑटोकॅड करण्यामध्ये नाही का मला खूप मजा आली ना, बहुतच जास्त. जस्ट लाईक रिअली अमेझिंग फॅक्ट. आय डोंट नो, कारण माझ्यामध्ये एक प्रकारे डिझायनिंगचं स्किल आहे हे मला तेव्हाच माहीत पडलं. माझ्याबद्दल माहीत म्हणजे कसं की एक प्रकारे असं जाणून होतं की आपल्याला याच्याबद्दल आवड आहे, पण कधी तो एक्सपिरियन्स नाही केला होता. जेव्हा मी क्लासेस लावले होते तेव्हा मला कळलं की मी याच्यामध्ये किती स्किलफुल आहे या ऑटोकॅड आणि डिझायनिंगमध्ये. सो तेव्हापासूनच नाही का माझ्या डोक्यामध्ये नाही का डिझायनिंगचे ख्वाब नाही का रंगण्यात आले. म्हणजे कसं, जी गोष्ट आपल्याला नाही का खूप आसान आणि करण्यात मजा येते ना, तीच गोष्ट आपल्याला पुन्हा पुन्हा करूशी वाटते. इनफॅक्ट तीच गोष्ट आपण आयुष्यभर जर आपण करत राहिलो आणि त्यातून आपल्याला समजा चांगला स्टायफंड जर भेटत असेल, सो इट वॉज रिअली गुड. सो आपण नाही का नेहमी नाही का त्याच्याबद्दल विचार करत राहिलो होतो की आपल्याला डिझायनिंगमध्ये जायचं आहे, डिझायनिंगमध्ये जायचं आहे. या महिनाभरानंतर क्लासेस केल्यानंतर मग मी नाही का Naukri.comवर गेलो आणि Naukri.comवर नाही का ऑटोकॅड रिलेटेड जे काही जॉब्स आहेत ते सर्च करायला लागलो. आणि समहाऊ मला हे भेटलं, आपलं 3H सिस्टीमचा मेल आला की तुम्ही इंटरव्ह्यूला या म्हणे. तर करीब ते तर असं ऑटोकॅड वगैरे केलं. तर मग कसं, मग 3H सिस्टीम इंटरव्ह्यू वगैरे आहे, तर चलो बा आपण आता नागपूरमध्येच आहे. सो एक दिवस सुट्टी नाही घेतली, गौतमला जस्ट मध्यातूनच निघालो. या 10 वाजताच निघालो मी, नागपूरला गेलो. तिथे त्यांच्याशी बोललो. तर ते इंटरव्ह्यू नव्हता, तो एक प्रकारे क्लासेससाठी डिस्कशन होतं. सो जर तुम्ही क्लासेस लावजाल तर आम्ही तुम्हाला जॉब वगैरे प्रोव्हाइड करू. या आता तेव्हा त्यांचं बोलणं नाही का, त्या मॅडमचं बोलणं मला इतकं चांगलं आवडलं की बहुतच जास्त. या आणि तेव्हाची माझी टेंडन्सी इतकी भयानक होती ना का, तेव्हा मला नाही का या खापरखेडातून निघायचंच होतं. एनी हाऊ निघायचंच होतं. म्हणजे कसं, आपल्याला नाही का त्या त्या फांदीवरून खाली उडी मारायचीच होती. तर खाली उडी मारण्यापेक्षा थोडंसं दुसरं फांदीवर उडी मारू ना. सो इट जस्ट लाईक मी तेच केलं या मला बस तिथून आलो. नंतर मी माइंडसेटच केला की आपल्याला खापरखेडावरून निघायचंच आहे. या आपल्याला इथून हे करायचं आहे. सो इट जस्ट लाईक खापरखेडाला आलो. पटेल सरांसोबत बोललो की मला जॉब लागली. कॉन्ट्रॅक्टर आपल्या, त्याचं नाव काय यार, मी माझ्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव पण विसरलो. त्याचं नाव आहे सोनू लोणारे. लोणारे. गेलो कॉन्ट्रॅक्टरपाशी, बोललो मला जॉब लागली. म्हणलं ओके ठीक आहे म्हणे. देन मामाजीसोबत पण बोललो, मला जॉब लागली वगैरे. सो मग मी नाही का क्लासेस आहे, सो मग मी नाही का वर्धेवरूनच अपडाऊन करत जाय म्हणे. ओके ठीक आहे म्हणे. मग दुसऱ्या दिवशी गेलो कॉन्ट्रॅक्टरपाशी. त्यांनी मला माझे पैसे दिले, 10,000 रुपये दिले. त्याच्यानंतर मग मला पैसे दिले, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट वगैरे तुला देतो म्हणे. ओके ठीक आहे. बट मला त्याची काही तेवढी जास्त गरज वगैरे वाटली नाही. जसे मला पैसे भेटले, पैसे भेटून मी फटसे गेलो, ॲडमिशन कन्फर्म केली. या म्हणजे असं नाही का मी डायरेक्ट वर्धेला जाईन, न खापरखेडावरून मी पहिले नागपूरला आलो. नागपूरला आल्यानंतर पहिले ॲडमिशन कन्फर्म केली. ॲडमिशन कन्फर्म केल्यानंतर पुन्हा खापरखेडाला गेलो. पुन्हा सामान वगैरे पूर्ण पॅक केलं, पूर्ण जेवढं माझं सामान होतं तेवढं. ॲक्च्युली मी त्यावेळेचा एक नाही का लास्ट डे ऑफ खापरखेडा म्हणून नाही का मी एक शॉर्ट व्हिडिओ पण असा कमर्शियल एपिसोड पण बनवलेला आहे. या तर तेव्हा मी पूर्ण सगळं पॅक केलं. तेव्हा नाही का पॅक करता माझ्यापाशी 6 बॅगा होत्या आणि मला 6 बॅगा घेऊन खापरखेडा टू बर्डी टू वर्धा जायचं होतं. आणि विचार कर, 6 बॅगा मी कशा पकडल्या असेल रे भाऊ. माझे 2 हात, खांद्यावर 2 बॅग. अरे मेरे बाप साले, बहुतच भयानक स्थिती होती. तरीही गेलो कसा तरी. धडपड म्हणजे बर्डीपर्यंत थोडासा त्रास झाला, बर्डी टू रहाटेपर्यंत थोडासा त्रास झाला सामान उचल करण्यामध्ये.
नंतर मग एक वेळा सामान चढलं ट्रॅव्हल्समध्ये का सरळ रेल्वे स्टेशनवर उतरलं वर्धेच्या. मग तिथून सोनूला बोलवलं. सोनू घरी आल्यानंतर मग मी कपडे नाही काही नाही काढले. माझ्या हाती ऑलरेडी पैसे होते, 10,000 रुपये होते. त्यापैकी 7,000 रुपये मी ऑलरेडी भरले होते. सो माझ्यापाशी 3,000 रुपये होते. सो कसं आले की 10,000 सॉरी किती मी भरले, किती 7,000 रुपये भरले. मग त्याच्यानंतर मग मी कसं केलं की वर्धेला आल्यानंतर कपडे वगैरे नाही काढले. पहिले रेल्वे स्टेशनला गेलो. रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर मी पहिले तिथे आपण हे केलं, पास काढली. ॲक्च्युली मी ज्या दिवशी पैसे भरले होते ना त्या 3H सिस्टीममध्ये, तिथे मी नाही का एक मुलगा आहे प्रज्योत, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला, कारण तो पण अपडाऊन करते वर्धेवरून. सो मी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला होता. सो त्या दिवशी संध्याकाळी मी पूर्ण करून रात्री करीब 10:30 वाजता घरी आलो. जेवण केलं, कपडे पण नाही हे केले. कपडे पण तसेच होते. सकाळी उठलो करीब 6 वाजता. म्हणजे तेवढी अशी इंटेन्सिटी होती ना का कुठं थांबायचंच नाही. जस्ट लाईक खापरखेडावरून सोडून आलं, वडील शिवा देईन वगैरे वगैरे. जस्ट लाईक शिवा देण्यासाठी आपण थांबलोच नाही पाहिजे. या स्थितीनुसार नाही का मी नाही का स्वतःला एकदम प्रिपेअर करून टाकलं का भाऊ थांबायचंच नाही, आपण आपल्या धावत राहायचं. सो इट जस्ट लाईक मी आलो. नंतर क्लासेस सुरू झाले दुसऱ्या दिवशीपासून. मग जमलं. मग क्लासेस का मग रोज डेली अपडाऊन म्हणजे मग वडिलांना कळलं की मुलगा जास्त हे मग 6-7 महिने मी क्लासेस केले. 8 महिने क्लासेस केले. 8 महिने क्लासेस केल्यानंतर आपल्याला हे जॉब भेटला PMIमध्ये. 14,000 रुपये सॅलरी आहे. स्टार्टिंग पेमेंट म्हणून खूप चांगलं आहे. आणि कंपनी पण चांगली आहे. इट्स मल्टीनॅशनल कंपनी आहे. सब ब्रांच नागपूरला आहे. समहाऊ जर मला पुण्याला मूव ऑन व्हायचं असेल ना तर मी याच कंपनीचा प्रिव्ह्यू घेऊन पुण्याला जाईन, राईट. म्हणजे इथला एक्सपिरियन्स घेईन आणि सरळ PMIच्या पुण्याला कॉन्टॅक्ट करीन. सर मला थोडंसं आता पुण्याला मूव ऑन व्हायचं आहे, त्याचमुळे मला पुण्याला हे पाहिजे. कारण आपण सेम कंपनीमध्ये आहे ना, कंपनी थोडी चेंज करून राहिलो आहे. इट जस्ट लाईक इथला रेसिडेन्स तिथला जाईन, बस. एव्हरीथिंग इज डन. म्हणजे हे याची सुरुवात कुठून झाली होती डिझायनिंगची आपलं, हे सांगण्याचा प्रयत्न करून आलो होतो मी. इट्स लाईक रिअली ग्रेट थिंग. म्हणजे कसं आपण कुठून सुरुवात केली, म्हणजे इट्स लाईक एक छोटीशी गोष्ट होती, एकदम छोटासा गोष्ट स्ट्राईक झाली. कसाला विशाल वर्धेवरून अपडाऊन करून तो ऑटोकॅडचे क्लासेस करू शकते. सो राईट नाव आपण वर्धेला आहे, तर आपण वर्धेवरून का नाही करू शकत, हा विचार केला मी. आणि हाच विचार करून मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे, राईट. सो मी थांबलो नाही कोणत्या गोष्टीसाठी. इट जस्ट लाईक नाही का, म्हणजे कसं आहे की मला जे पाहिजे ते मी धावतोच. आता सगळेजण म्हणतात, आईवडील वगैरे म्हणतात की बाबू म्हणते तू गव्हर्नमेंटचे प्रिपरेशन वगैरे का नाही करत वगैरे वगैरे म्हणतात सगळेजण. मी म्हणतो नाही. कसं आहे, आपल्याला नाही का पहिलेच आपलं ऑलरेडी ठरवून आहे का आपल्याला का फिल्म मेकरच व्हायचं आहे. या फिल्म इंडस्ट्रीमध्ये समहाऊ काही ना काहीतरी करिअर वगैरे बनवायचं आहे. सो गव्हर्नमेंटमध्ये आपण ट्राय करून आणि पुन्हा 2-3 वर्ष वगैरे याच्यामध्ये वेस्ट करून समजा जर आपण गव्हर्नमेंटकडे घेऊन राहिलो आणि त्याच्यानंतर 2-3 वर्षातच आपण त्याला सोडून राहिलो आहे पुण्याला गेल्यानंतर, आणि तेही माहीत नाही का समजा आपलं पुण्याला भेटन का नाही भेटन. सो इट जस्ट लाईक नाही का गव्हर्नमेंट जॉब घेत नाही. इट जस्ट लाईक रिअली अपोजिट पाथ ऑफ व्हेन आय एम ट्राईंग टू गोईंग. म्हणजे मला फिल्म मेकरकडे जायचं आहे आणि गव्हर्नमेंट जॉब इज जस्ट लाईक रिअली अपोजिट डिरेक्शन. सो मी चॉईसच नाही केला. म्हणलं आपण प्रायव्हेटकडे जाऊ, प्रायव्हेटवरूनच पुण्याला जाऊ, पुण्यावरून आपण फिल्म स्कूलला जाऊ. एव्हरीथिंग इज गुड. मी हाच विचार केला आणि इथपर्यंत आहो. आता जास्त बोलत नाही 12:30 होत आहे, मला बहुतच झोप लागली आहे. So this is the My Artifact episode number 1064. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.